भारतातलंही प्रमाण बऱ्यापैकी वाढत जात आहे. कोलोरेक्टल कॅन्सर एक स्टेप वर होत चाललंय इन्सिडन्सच्या याच्यामध्ये. हे का झालं? याच्याबद्दल काय आपण हे समजू तुम्ही शकतो? खूप चांगलं सांगितलं सर. कोलोरेक्टल कॅन्सर लिटरली टॉप गिअरमध्ये रेस करते असं म्हणायला काही हरकत नाही. हं. कारण ज्यावेळेला आपण जर का 20-25 वर्षाचा मागचा डेटा बघितला तर कोलोरेक्टल कॅन्सर इतकं कॉमनली भेटत नव्हतं, हो. इतकं कॉमनली बघण्यात येत नव्हतं. त्यात 50 वर्षाच्या खालच्यांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची संबंध खूप कमी होतं. कारण इतकं चांगलं खाणं, लाईफस्टाईल होतं की कोलोरेक्टल कॅन्सर नव्हतं. पण आत्ताची जी काही कोलोरेक्टल कॅन्सरची शिफ्ट झालेली आहे, हो. नंबर खूप वाढले आणि आजकाल आपल्याला पण असं बघत बघत आपल्याला कोलोरेक्टल कॅन्सरचा पेशंट माहिती होतो. पेशंटला माहिती नसतो त्याला कोलोरेक्टल कॅन्सर आहे, पण ते तपासणी केलं की कॅन्सर आहे म्हणायचं निघतं. पळून येतो. हे जो काही नंबर वाढण्याचे कारण आहेत, ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल, आपली दैनंदिन खानपीन बदललेलं आहे. कारण आपल्या खाण्यामध्ये फॅट कंटेंट जास्त आहे, कार्बोहायड्रेट जास्त आहे आणि खाणं बाहेरचं जो काही वेस्टर्न काइंड ऑफ लाईफस्टाईलचा वेस्टर्न असतो, फूड. तो खाणं जास्त आहे. त्यामध्ये स्मोक मीट वगैरे म्हणतो, तो प्रकार खाण्यामध्ये जास्त आला तरी तो कोलॉनला कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत कारणीभूत होतो. होतो. त्याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लठ्ठपणा. हं. लठ्ठपणा कोलोरेक्टल कॅन्सर तसं बॉडीमध्ये भरपूर ठिकाणी कॅन्सर करू शकतो लठ्ठपणा असल्यामुळे, पण लठ्ठपणामुळे त्या शरीरामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असतो. एकंदरीत आपल्या खाण्यामधला जो काही भाग आहे, जितकं आपण चांगलं नॅचरल व्हेजिटेरियन फूड म्हणू किंवा हाय फायबर फूड म्हणू, जास्त प्रमाणामध्ये खात असेल, तोच ज्या वेळेला विष्ठा बनणार आहे, त्यावेळेला मोशन बनणार आहे, मोठ्या आतडीमधून ट्रॅव्हल करणार आहे, त्याला इरिटेट कमी करेल, त्रास कमी होईल, त्याचा एक कॅन्सर, कर्करोग होण्याचा चान्सेस कमी राहील. पण एखाद्याला खाण्यापिण्यामध्ये फास्ट फूडच आवडतं, जंक फूडच आवडतं, लाईफस्टाईल प्रॉपर नाही, झोपीचं सायकल प्रॉपर नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त स्मोकिंग अँड अल्कोहोल ऑल्सो हो, याच्यामध्ये वाढवतात. फिजिकल एक्सर्शन कमी आहे, ओबेसिटी आहे, त्या पेशंटमध्ये आतड्यांपर्यंत ज्या वेळेला विष्ठा बनण्याचं प्रमाण येतो, त्यावेळेला वेस्ट जो असतो, तो वेस्ट सुद्धा टॉक्सिकच असतं आणि तो पुढे जाऊन कॅन्सर होण्यासाठी त्याला कारणीभूत ठरू शकतो.